राम कृष्ण हरे हरे
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर या माझा नाम वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा
या नमस्कार वारंवार न पाये याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भाव शरण जाता भेटी पाडित से तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची गाय एका जनार्दनी पाय बंदित से न पाय कुळाचा विचार भक्त करुणाकर वरम कुंडलेकाय मुनिन्द्रे समागत तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं भक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः श्रुति स्मृति पुराणानां करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभागकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवो पुनः पुनः श्री ज्ञानदेवाचरणे जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तके पायावरयावकरी संस्थांच्या कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाय याते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई प्राप्त स्थळी प्राप्त वेळी तुम्हा संत मायबापांच्या चरणी नवे नवे विराजित असलेले शंकरजी भगवान पंढरीनाथ भगवान यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय पैठण निवासी नाथ महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये नाथ महाराज माझा ज्ञानेश्वर कृपाळू कसा आहे त्यानंतर माझ्या ज्ञानेश्वराने ह्या जगतावर काय काय उपकार केले याचं विवेचन करणारा अभंग आहे विठाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असतो कारण द्यायचा असतो आणि मला असं वाटतं की सर्वांना कारण माहित आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा 6वा वर्धापन दिन
6वा वर्धापन त्या निमित्तानं इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामध्ये कीर्तन नाही का अशा प्रकारचा विश्वस्त मंडळांनी सुनियोजित असा कार्यक्रम चालवला आहे. सर्वांचे आभार. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करणारे आमचे हरिभक्त परायण सोनेकर महाराज यांच्या मुखात नवे पर्वणी चालली आहे. मागच्या वर्षी ते मुंबईचे महाराज होते वाटते आणि या वर्षी थोडासा फेरबदल करून नाही का आमचे सोनेकर महाराज यांच्या मुखारविंदातून नवे आपण सर्वजण सार्वत्रिक अशा प्रकारचं श्री ज्ञानेश्वरी पारायण करत आहात. महत् भाग्य आपलं आहे आणि महत् भाग्य असं आहे की पुन्हा आजचा दिवस फार महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायातला सर्व दिवस सारखेच आहेत, तो भाग वेगळा आहे. आणि ज्या दिवशी संत भेटतात तोही दिवस नाही का एक पर्वणीचा आहे. पण नवे आजचा विशेष आहे. का बरं? कारण आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली आहे आणि तशी नाही घेतली तर संजीवन घेतले. विठ्ठल आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये या पामराला पुष्पसेवा करण्याचा योग हरिभक्त परायण यावले महाराज ढगे महाराज सर्व आहे. देशमुख महाराज कोणाचे नाव आठवत नाही मला नाही का नाहीतर राग नका बोलवा मग आधार कार्ड आणून पाठ कर असो. या प्रकारचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये आजची नाही का समाधी संजीवन सोहळ्याच्या कीर्तन सेवा त्या सेवेला घेतलेला नाथ महाराजांचा. आणि नाथ महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराज म्हणतात की माझा महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट आहे माझा. हे माझं पण जे आहे माझं पण कसं भेटत नाही. किती पैसे दिले नाही का हा माझं पण भेटत नाही. आणि माझं पण कोणाच्या ठिकाणी आहे तर माझं पण फक्त संतांच्या ठिकाणी आहे. कसं का? कारण त्यांचा जो भाव आहे त्यांची जी दृष्टी आहे ते भेदात नसून अभेदात जाते. विठ्ठल अभेदोनी भेद निवारिला अंगी निवारिला अंगी. मग कशासाठी तर वाढावया जगी प्रेम सुख. अशा प्रकारचे नाथ महाराज काय म्हणतात तर माझा माझा आपण म्हणतो की विठ्ठल माझा 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 हा भाग वेगळा झाला. आपण म्हणतो माझा माझा आपण म्हणतो माझा माझा. आता महत्वाची गोष्ट सांगतो कोणाला सांगितली नाही आता त्यांना आपल्याला माझा म्हटलं पाहिजे तेव्हा महत्व आहे. विठ्ठल पहिलंच वाक्य आहे कृपाळू. कृपाळू कृपाळू कशाला म्हणतात? आपल्याला कृपाळू आपल्या आई वडिलांना म्हणता येणार नाही. नाही म्हणता येणार. का बरं? कारण आपले जे आई वडील आहेत ते फक्त आपलाच विचार करेल. पण माऊली अशी आहे की त्याने जगाचा विचार केला. एकटाचा विचार केला का आपल्या पोराचा? आपण आपल्याच पोराचा आपल्याच अपत्याचा आपल्या जवळची आहे त्याचाच फक्त विचार केला. पण माऊलीचं तसं नाही. काय म्हणतात आता विश्वात्मके देवे पूर्ण जगासाठी प्रसाद म्हणतात. हा एक भाग कृपाळू. उपकार केले की नाही आपल्याला संतांनी तो सगुण निर्गुणातला सगुणात आणला.
योग करणे का? निर्गुण जर आपण बघितलं असतं तर निर्गुणाची उपासना कशाने केली असती? कोण्या देवाची पूजा केली असती तो स्वरूपाला आला नसता. म्हणून संतांनी आपल्यावर कृपा केली पहिल्याच नंबरची कोणती? तर निर्गुणातून सगुणातला विठ्ठल. अजून काय केलं? तर अजून केलं संतांनी आपल्यासाठी पियुष म्हणजे अमृत आपल्यासाठी आणून दिलं. अनेक कृपाळूचे आपल्यासाठी काय केलं? जगतावर काय उपकार आहे? काय सांगू आता संतांचा उपकार मज निरंतर जागविती नाही का? काय द्यावे असे भावे उतराई ठेवी तो पायी जीव जोडा तुकाराम. हे अमृत कुठं आहे? तर अमृत ज्ञानेश्वरी मध्ये आहे. पण गोष्ट अशी आहे की ते व्यस्त आहे, याला फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी काय व्हावं लागेल? तर त्याच्यासाठी राजहंस व्हावं लागेल. ज्या प्रकारे त्या राजहंसाला दुधात पाणी टाकून त्याच्या समोर ठेवलं तर तो फक्त काय पितो? दूध पितो, पाणी नाही पित. तसं आपल्याला तशी आपली बुद्धी नाही का? तशी आपली बुद्धी, तशी आपली दृष्टी असायला पाहिजे. जैसे शारद्याचे चंद्रकडे माझी अमृत कनको वडे देवेची ती मणिमवाळी चकोरत लगे. ती अमृत ते पियुष म्हणजे ज्ञानेश्वरी रूपानं आपल्याला माऊली नाही का? आपल्या जगतासाठी नवे नवे जनाचा मुढाचा नाही का? त्यानंतर कोणत्याही प्रकारचा जीव असो त्याचा काय केलाय? तर उद्धार केला आहे. विठ्ठल विठ्ठल. हे वर्णन कोण करत आहे? तर हे वर्णन करत आहेत नाथ. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर अंतयान नमस्कार वारंवार. आता आपण विचार करायला पाहिजे नाथ महाराज कोण होते? नाथ महाराज मागच्या ज्ञानेश्वर महाराज होते ना. ज्ञानेश्वर महाराजांना राग आला. काय आलं? राग आला. समोर बसा. आणि राग आला आणि मुक्ता बिंदू दादा आपण संत आहात, आपल्याला हा राग शोभत नाही. विश्वराजे झाले वन्नी संधी सुखे भावे पाणी योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. मुक्ताबाई सांगत आहे नाही का? मुक्ताबाई सांगत आहे. मुक्ताबाईने विचारलं दादा हा तुझा राग तुला शोभत नाही दादा. दादा ताटी उघड. दादा ताटी उघड. एवढा मोठा अधिकार मुक्ताबाईचा आहे. अधिकार कसा की त्या मुक्ताबाईला ज्ञानेश्वर महाराजांना ताटी उघडायला विठ्ठल. आणि मग आता राग न आलेले जे अवतार आहे तो राग न आलेला अवतार म्हणजे नाथ महाराज नाही का? यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. 108 वेळा तो यौवन नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला तरी नाथ महाराज न रागावता तुझ्यामुळं मला काय झालं? 108 वेळा गोदावरीचं काय झालं? स्नान झालं. असे नाथ शांती ब्रह्म नाथ महाराज विठ्ठल. अशा प्रकारचे नाथ म्हणतात कृपाळू आहे की त्यांनी या संतांनी नवे नवे माऊलींनी माझ्यावर कृपा केली आहे म्हणून मी त्याला कृपाळू म्हणतो. कृपाळू उदार
उदार आहे. उदार आणि उधार थोडासा फरक आहे नाही का? कारण संतांकडे गेल्यावर उधारीचं काम नाही आहे नाही का? तीर्थी धोंडा पाणी फार महत्वाचं आहे. तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. नगद आहे, नगद रोकडा. देवाजवळ गेलं तर थोडस विचार करावा लागेल. तुम्ही एक काम करा, मंत्रालयात माझं जाणंच नाही झालं, तुम्ही एक काम करा, 8 दिवसांनी 8 दिवसांना झालं का हो महाराज? झालं का? अरे नाही राहू झालंच नाही, मी तिकडे गेलतो ते दौरा कराले नाही का? मग तुम्ही एक काम करा, एका महिना हा करता 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 याचे पाय कधी झुजून जाते पण काम काही होत नाही. कुठं आहे ही गोष्ट? देवापाशी. पण संतापाशी काय आहे? राम म्हणता रामाची होई जय, पदी पैसोनी पदवी घेई जे. तिथं उधारीचं कामच नाही आहे, नगदीचं काम आहे. आणि अशा प्रकारे कोण आहे ते? तर उदार आहे. संताला दिलेली विशेषण आहे उदार. हे काय आहे? व्याकरण सगळं शिकलंय असं वाटतं मला. विशेषण आहे, विशेषण. कृपाळ, उदार. उदारता आहे तिथं. कितीही धन लुटा, कितीही धन लुटा, गोष्ट अशी झाली आज खेद आहे. कशाचा? संतांना दुःख वाटत असेल काय की माझ्याजवळ एवढं मोठं साम्राज्य आहे, एवढं मोठं भांडार आहे, पण याला लुटणारे नाही आहे. विठ्ठल तुका म्हणी येथे आहे सर्व गुणी, शहाणा तो धनी घेतो. गोष्ट आहे काय? लुटणारे कमी आहे, लुटणारे. आता एवढी मोठी कॉलनी आहे, लोक किती असली? 10,000च्या वर, आजूबाजूच्या हजारच, 500. आता खाली 100च बघा. आणि किती आहे लुटणार? लुटणार किती आहे? आज संतांना खेद वाटत असेल, पण गोष्ट अशी आहे की जो जो या ज्ञानगंगेत डुबकी मारेल, उडी मारेल, त्याला पुढचा जन्म नाही. विठ्ठल विठ्ठल कृपा केली संत जनी, माझी अलंकारी वाणी नाही का? प्रीत लाविली कीर्तनी. कृपा केली संत जनी, माझी अलंकारी वाणी, प्रीत लाविली कीर्तनी. अजून काय केली पाहिजे कृपा देवा नाही का? महाराज म्हणतात माझी अलंकारी वाणी. आमच्या सारखाचा उद्धार करून टाकला. कोणाचा? आमच्या सारखा. अजून काय पाहिजे? माझी अलंकारी वाणी. नाही तर आमचं कोण ऐकत होतो? आता आमच्या सारखे महाराज लोक आहे, कोण ऐकत होतो? त्या संताची, त्या देवाची कृपा आहे नाही का? आणि म्हणून आम्ही आज बोलत आहोत. ज्याला कोणाला परीस लागत असेल, ज्याला कोणाला परीस लागत असेल, कीर्तन घेऊन जा. परीस पाहायला, परीस बरोबर पाहायला यायला पाहिला. आता त्या परिसाचा पूर्ण धर्म आहे. आणि काय आहे? त्या परिसाला लोखंडाचा जर स्पर्श झाला तर त्याचं काय होतं? चांदी होते, काय होतं? सोनं होते नाही काय? आता तुम्ही म्हणाल महाराज तुमच्याजवळ कोणता परिस आहे? तर आमच्या जवळ ज्ञानेश्वरी रूपी गाथे रूपी नाही का? अशा प्रकारे भागवत रूपी नाही का? अनेक पुराण आहे, शास्त्र आहे नाही का? या आमच्या जवळ परिस आहे. या परिसाला आमच्यासारखा लोखंडाचा स्पर्श झाला म्हणून आमचं सोनं झालं. विठ्ठल तुम्हाला जर सोनं करायचं असेल तर त्याला स्पर्श करावा लागतो. नका करू काय तुम्ही. हरिपाठ जरी केला तरी तुमचा सोनं झाला. हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय, हरिपाठ
फक्त संतांचं चरित्र जरी ऐकलं, संतांचं नाव जरी घेतलं, तरी आपलं सोनं झाल्याशिवाय नाही. तुका म्हणे जपे वायुसुता जाती पापे. एवढं काय आहे? एवढं त्या भगवंताच्या नामात, संतांच्या नामात काय आहे? तर शक्ती आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात केलं फेर, नाही का? एवढा मोठा अधिकार माऊलींचा, एवढा अधिकार संतांचा आहे. उदार, नाही का? उदार आहे तो, की जे उदार असा आहे की जे आई वडील नाही जे करू शकत ते त्यांनी आपल्यासाठी केले उपकार. उदार जे आई वडील करू शकत नाही ते संत करू शकतात. आई वडील काय करू शकतात सांगा? उदाहरणे काय वडील आहे, पण मर्यादित उदार आहे. आपल्या अपत्यासाठी काय करू शकतात ते? रक्ताचं पाणी करू शकतात, हळव झिजवू शकतात. अजून काय करू शकतात? मुलाला इंजिनियर करू शकतात, डॉक्टर करू शकतात. पण आई वडील आपल्या अपत्यांना काय नाही करू शकत? मोक्ष मार्गीचा सांगाती नाही करू शकत. मग ते कोण करू शकतात? ते फक्त संत करू शकतात. विठ्ठल म्हणून महाराज कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर आणि तया नमस्कार वारंवार. दोन विशेषण वापरली आहे, कृपाळू आणि उदार. आणि हे विशेषण जेवढी म्हणायला सोपी आहे तेवढी वागण्यासाठी फार कठीण आहे. बोलतो तो कोणी? बोलतो तो कोणी? या महाराज घरी चहा घेऊ. चला महाराज घरी चहा घेऊ. तिथे गेला मग विचारू का रंगरूप बदलून जाते. बोलणं फार सोपं आहे पण करणं कठीण आहे. आणि कृपाळू आणि उदार ही विशेषण फक्त संताला लागतात आणि देवाला लागतात. विठ्ठल विठ्ठल. कृपाळू उदार हे तर आहेच, पण जाऊ द्या. समोर म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. संत ज्या वेळेस आपल्यावर उपकार करतात, संत ज्या वेळेस आपल्यावर काय करतात? आशीर्वाद देतात. तर ते संत तुम्ही कोण्या जातीचे आहे, तुम्ही कोण्या वर्णाचे आहे, तुम्ही काळे आहे का तुम्ही पांढरे आहे, तुम्ही डोंगळे आहे का लाल आहे, विचार करतात? नाही नाही नाही. ते विचार कशाचा करत नाही, तर मग ते विचार फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे त्याचा विचार करतात. विठ्ठल न पाहयाती कुळाचा विचार, वर्णाचा नाही, जातीचा नाही, वयाचा नाही, कुळाचा विचार नाही करत. कोण? संत करत नाही. न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. आणि जे आपले नवे नवे संतांच्या मार्गाने जे गेले
त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद टाका. विठ्ठल विठ्ठल. संत त्यावेळेस विचार करत नाही की हा आपला विरोधी जरी असला, आपल्याला दुःख देणारा जरी असला, तरी ते त्याच्यावर कृपाच टाकतात नाही का. त्वा संकादिकयाच्या नामे सायुज्य मोक्ष दिला पुतने आणि विषाची स्तनपाने मारू लागे. माऊली सांगतात काय म्हणतात, ती पुतना त्या कृष्ण भगवंताला विष घेऊन मारण्यासाठी आली स्तनापाना. आणि ज्या वेळेस ती विष पाजू लागली स्तनातून, त्यावेळेस भगवंताने विचार केला की या आपल्याला मारण्यासाठी आलंय, हिला आता नरकात घालू. विचार केला तो संकादिका ज्याला मी सायुज्य असा मोक्ष आहे, तो तिला मोक्ष प्रदान केला. ही संतांची आणि देवाची उदारता आहे. विठ्ठल. माऊलींचा जर विषय बघितला, माऊलींचा जर चरित्र जर बघितलं, असं लक्षात येईल आपल्याला, जो विसोबाची आहे ज्यानं नाही का माऊली ज्ञानेश्वरांना नवे नवे 4 भावंडांना एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, तरी काय झालं. ज्यावेळेस सिद्ध घटामध्ये 4 भावंड राहत आहेत, आई वडील निघून गेले आहेत, देहांत प्रायचित्त घेतले आहे. देहांत प्रायचित झाल्यावरही त्यांनी शुद्धीकरण करून घेतलं नाही. त्या समाज मांडकांनी, त्या द्विजांनी, त्या ब्राह्मणांनी देहांत प्रायचित झाल्यावर तर सुद्धा नाही, तरी शुद्धी करून घेतलं नाही, तरी मंज करून घेतली नाही. आणि त्यात हा विसोबा. असे विसोबा अजूनही आहे. नाव वेगळं आहे, जिथं जाईन तिथं, जिथं जाईन तिथं काळी लावा इथं. विठ्ठल सिद्ध भेटामध्ये राहत आहे म्हणजे वाळीतच टाकलाय असा आहे प्रसंग आहे. त्यानंतर मुलगाई म्हणतात, दादा मला भूक लागली. हो का होता, ते बरं झोळी आणतो. आणि तेच माऊली झोळी घेऊन आपल्या आनंद क्षेत्रात येतात. भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही. त्या समाजकंटकांनी त्या विसोबाच्या सांगण्यावरून त्या आळंदीतल्या जे लोक होते, वस्ती करणारे लोक होते, त्यांनी सुद्धा त्यांना झोळ करावा. त्यावेळेस फक्त एकच होती, कोण? ज्ञानेश्वर महाराज कडून. तर ते म्हणजे विसोबाची पत्नी आणि तिची पोरगी नमू. ते नमू फक्त माऊलींकडून आणि त्या नमूची आई म्हणजे विसोबाची पत्नी ही फक्त यांना या दोघींनाच फक्त करुणा येत होती. असं जर आपण चित्र जर बघितलं, करुणा केली. आणि त्या नमूनं काय केलं, विसोबाच्या मुलीनं त्या झोळीमध्ये नाही का कोरांना टाकलं. कोरांना म्हणजे शिदापिडा टाकल्यानंतर काय झालं, तीच माऊली भिक्षा घेऊन पुन्हा सिद्ध भेटाकडे जात आहे. पण सिद्ध भेटाकडे जाता 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 तिकून एक मुशीवाला आला, डोक्यावरती टोपी, त्याचं नाव आहे विसोबाच्या टी. कुठे रे तुम्ही संन्यासाचे पुढं, कुठे गेला तिकडे? महाराज आम्ही भिक्षा मागण्यासाठी गेलो. भिक्षा मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कोण म्हणतो? विसोबाचे. काय तुझ्या झोळीत दाखव दाखव दाखव. त्या विसोबाच्या टीनं त्या झोळीमध्ये दाखवावं माऊली. आणि त्या झोळीमधलं कोरांना कुठं टाकावं, तर त्यांनी ते कोरांना जमिनीवरती टाकावं. आणि या विसोबाच्या टीनं ते कोरांना त्या मातीमध्ये आपल्या पायानं मिसळावं. आणि एवढं झाल्यावरही ज्ञानेश्वर महाराज हे बोलले जाते ना, हे रागावले नाही, रडत 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 गेले सिद्ध भेटामध्ये. आणि जी की त्यांची राहण्याची झोपडी होती, त्या झोपडीमध्ये गेले, आतून दार लावलं आणि आपल्या पायामध्ये आपलं शिर ठेवून मुंडक ठेवून ढसा 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 रडू लागले. दादा, अरे आज झोळी खाली चालली गेली दादा. दादा, झोळीमध्ये काहीच नाही भेटलं दादा. कुठे गेले दादा, कुठे गेले दादा?
जातो तर पाहतो तर त्या झोपडीचे जे दार आहे नाही का, जे ताटी आहे ती लागलेली आहे. त्या मुक्ताबाईने खिडकीतून पाहावं आणि त्या खिडकीतून ज्ञानेश्वर महाराज नाही का आपलं शिर आपल्या पायामध्ये टाकून रडत आहे. रडता 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 दादा योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा विश्वरागे झाले वाणी संती सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत तोची जाना जगी दया क्षमा जाचे अंगी. अशा प्रकारचा उपदेश मुक्ताबाईंनी करावा. एवढे त्रास देऊनही एवढा त्यावेळेस त्या समजखंडकांनी त्या ब्राह्मणांनी त्या द्विजांनी माऊलींना त्रास दिला तरी माऊलींनी त्यांच्यावर कृपाच केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुन्हा अजून जातात आणि आम्हाला शुद्ध करून घ्या, शुद्ध करून घ्या, शुद्ध करून घ्या, काहीतरी उपाय सांगा. द्विजांनी सर्वच्या सर्व ग्रंथ पुराण नाही का सर्व शोधलं पण काही भेटलं नाही. शेवटी त्या नमुना काय केलं तर 2 कुत्र्याचे पिलं होते, ते कुत्र्याचे पिलं घेऊन गेले. महाराज यांना आई नाही, वडील नाही, या 2 पुत्राच्या पिलांना यांचं कसं होईल. तो ब्राह्मण म्हणू लागला, ते द्विज म्हणू लागले अग अनाथ पोर आहे पुत्राचे. मग तीच नमू म्हणते ज्या तुम्ही यांना यांची कळवळा येत आहे माऊलींची नाहीये, या 4 भावंडांची कळा येत नाही. काहीच बोलावं नाही त्या ब्राह्मणाला. शेवटी दया आली. तुम्ही एक काम करा, तुम्ही कुठं जा तर तुम्ही पैठणला जा. त्या पैठण मध्ये काय आहे तर ते महापीठ आहे. ते जवळ 4 भावंड पैठणला येतात. पैठणला येऊन पुन्हा रड्यामुखी वेद बोलवतात. अधिकार त्यांना थोडस त्यानंतर शुद्धीपत्र घेतात, पुन्हा येतात आणि पुन्हा आल्यावर हा विसोबाच्या त्याच्या मागच आहे. शेवटपर्यंत त्रास दिला, शेवटपर्यंत त्रास दिला. पण शेवटी एक दिवस आला की तोच विसोबाच्या नाही का माऊली ज्ञानेश्वरांच्या पाया पडला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊलीचा प्रसंग आहे, आजचा दिवस ही समाधी सोहळ्याचा आहे. आणि अशा प्रसंगी माऊलीचं वर्णन नाही करत तर कोणाचं उदार माझा ज्ञानेश्वर. अशा प्रकारची कृपाळू आहे, अशा प्रकारची उदारू आहे. फलक्रिया भावे शरण दाता भेटी आणि पाडी तसे कृती जन्मवादी. नाथ महाराज म्हणतात त्या संतांकडे तुम्ही मागण्यासाठी जरी गेले, त्या संतांकडे तुम्ही त्रास देण्यासाठी जरी गेले तरी ते तुमचा उद्धार करतात. फलकिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे त्रुटी जन्म व्याधी. ज्या प्रकारे परिस आहे आणि त्या परिसाला तोडण्यासाठी एखादी लोखंडी कुऱ्हाड जरी गेली त्या परिसाच्या तुकड्या करण्यासाठी तर काय होईल. तरी त्या लोखंडाच्या कुऱ्हाडीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अगा तोडावया लागी लोह मिळू का परिसाच्या अंगी. विठ्ठल विठ्ठल. भाव असा प्रकट करतो जर आपल्याला दुःख जरी झालं असेल तरी ते माऊलीला सांगा, तरी ते संताला सांगा, तरी ते देवाला सांगा.
आपल्याला सुख जरी झालं असेल तरी ते देवाला सांगा, संताला सांगा. मग काय विनंतीचा काय परिणाम, काय फायदा? सुख जर झालं असेल आपल्याला, समजा लॉटरी वगैरे लागली असेल, लॉटरी आता लॉटरी बंदच झाल्या नाही का, आता तर ऑनलाईन आली म्हणून महाराज तुम्हाला कसं नाही का, आता दुकान आहे आमच्या इकडे पण मी खेळत नाही, विचारू नका. जर तुम्हाला सुख जर झालं असेल आणि तुम्ही संतांकडे जर गेले तर ते संत तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाही. म्हणजे काय उन्मत्त म्हणजे काय, गावरानी भाषा समजा आता. उन्मत्त म्हणजे माजणे, संत माजू देणार नाही. आणि दुःख जर झालं असेल संतांना जर सांगितलं तर ते आपल्याला धीर देऊन पुन्हा खंबीर करतात. म्हणून सुख झालं किंवा दुःख झालं तरी संताला सांगा, देवाला सांगा. मैत्री जरी करायची असेल किंवा विरोध जरी करायचा असेल तरी तो देवाचा करा, संताचा करा. फळ त्या संतांकडे, त्या माऊलींकडे जर तुम्ही त्यांना त्रास देण्यासाठी जरी गेले तरी ते तुमचा उद्धार करतात. आणि त्यांचा अनुग्रह करण्यासाठी गेले तरी ते तुमचा उद्धार करतात. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडितसे त्रुटी जन्म व्याधी. मग काय करता तर ते तुमचा जन्म आणि मरण या चक्रातून तुमची सोडवणूक करतात. उपजते नाशे नाशेते पुनरुपिरुसे, हे घटी काय येतेसे परिभ्रमेगा. नाही का, आपला हा जन्म कोणता आहे हे काही सांगता येत नाही. हा जन्म कोणता आहे सांगता येते का आपल्याला? मागच्या जन्मी आपण कोण होतो सांगता येते का? काहीच सांगता येत नाही. मग ज्या अर्थी आपल्याला मागचं सांगता येत नाही, जन्म सांगता येत नाही, तर आपले किती जन्म झाले हे सांगता येते का? विचारा जर असेल तर भगवंताला विचारू लागेल, नाही तर नाही भगवंत सांगू शकतात. मग ज्या अर्थी आपल्याला माहित नाही काही, आणि महाराज म्हणतात, तुकाराम महाराज, काय सांगू मी गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. या अनेक तपापासून अनेक कल्प अनेक जन्म आम्ही हे गर्भात दुःख भोगलं, पण आता आम्हाला भोगायचं नाही. आता आम्हाला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून काय करायचं, सुटका करायची आहे, सुटका करायची आहे. मग काय करावं लागेल तर भलतिया भावे शरण जाता भेटी. कोणत्याही भावनाला, मैत्री करण्याच्या भावनाला का विरोधाभासाच्या भावना संतांकडे जा, तर ते काय करतील तर ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सोडवतील. विठ्ठल या जन्मामध्ये नवे नवे आतापर्यंत जे अनेक जन्म झाले त्याचे संस्कार, त्याचे पाप सर्व आपल्या. मग काय तुका म्हणे नेदी लागलेली पाप पुण्य, त्या पाप आणि पुण्य, पुण्यही करायचं नाही. पुण्य जर करा, पुण्याचा साठावी आणि ते पुण्य भोगण्यासाठी अजून यावं लागेल. पाप जरी केलं त्याचाही साठावी, ते पाप भोगण्यासाठी अजून घ्यावं लागेल. काय करता आता? महाराज म्हणतात, अनेकांची समज आहे, चल ना हो कुठं वारीला, चल ना हो तीर्थाला, चला म्हणा माझं पुण्य तरी वाढत म्हणतो बाबा. आतापर्यंत मी काहीच केला नाही परमात्मा, आता तरी करतो. भोबळ्या जाताना ज्यावेळेस जातो होतो त्यावेळेस म्हटलं नाही राम राम, आता लांब 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 करते. आता म्हणजे पुण्य मी कमावतो किंवा दान करतो मला पुण्य भेटेल, नाही, हा गैरसमज आहे. दान म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, किंवा दानाचे असे अनेक प्रकार आहे. अनेकांचे गैरसमज आहे की म्हणतात आम्ही दान केले, दान केले, किती केले, 11 पुण्य वाढवा. नाही नाही नाही, दान याच्यासाठी करा की आपण केलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणजे दान. विठ्ठल भलतिया भावे शरण जाता भेटी. कोणत्याही भावनेचा, कोणत्याही हेतून संतांकडे जा, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. जसा विसोबा चाटीचा केला, जसा तुकाराम महाराजांनी रामेश्वराचा केला, मंबाजी बुवाचा केला,
नाथ महाराजांनी यौवनाचा केला नाही का. अनेक प्रकारचे दाखले देता येईल, पण आता वेळ नाही. कीर्तनाला पहिलेच वेळ झाला. 8 ते 10 आहे. 10 मिनिट जास्त झाली. आणि आता काही मला परवडत नाही. विठ्ठल परवडत म्हणजे काय बा हे तुम्ही सांगा. वेळेबद्दल बोलून राहिलो मी. विठ्ठल अशा प्रकारचा माऊलीला त्रास झाला. आणि तो त्रास देणारे कोण होते, तर ते त्रास देणारे आपणच होतो. आपणच आहे की नाही वंश ते होते म्हणून आपण आहे की नाही. मग हे माऊलींचं 700 वर्ष झाले, 800 वर्ष झाले. तुकाराम महाराजांना नाही का 400 450 वर्ष झाले. ज्यांचे नाव का आहे हे कर्म मी करता का आचरण अर्धा नाही का. अशा प्रकारचे त्यांचं कर्म आहे, अशा प्रकारचं त्यांचं कृपाळूपण आहे, अशा प्रकारचं उदारपण आहे, म्हणून त्यांचं आज नाव आहे विठ्ठल विठ्ठल. आज आपल्याला आपल्या आप्पाचं नाव माहिती का नाव आप्पाचं. पंजोबाचं विचारूच नका. आणि खापर पंजोबाचं विचारूच नका. आणि ढोपर पंजोबाचं विचारूच नका. आहे का माहिती नाही सांगितलं. पण एक तुम्हाला प्रश्न विचारतो मी की गावागावात झाडू घेऊन स्वच्छ करणारे गाव असे कोणते महाराज आहे, लवकर सांगता. कोण? गाडगे महाराज. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात की भलतिया भावे शरण जाता भेटी पाणी कसे सुटी जन्म व्याधी. त्यांच्याकडे कोणत्याही भावना घ्या, ते आपला उद्धार करतील. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघता बघता असं लक्षात येईल की ह्या विसोबानी काय केला, अनेक प्रकारचा त्रास दिला नाही का. शुद्धीपत्रक आणलं, शुद्धीपत्रक आणल्यावरही त्यांनी वाळीतच ठेवलं नाही का. त्यानंतर नेवाशाला गेले. आता पुढे सांगितलं नेवाशामध्ये श्री संत ज्ञानेश्वरी नाही का एका खांबाला चिकटू नाही का. तिथं काय केली तर त्या 2-2.5 वर्षात ग्रंथराज ज्ञानेश्वरी अलौकिक असा ग्रंथ की ज्या ज्ञानेश्वरी मध्ये कोणताही प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर पुन्हा त्या चरित्रामध्ये चांगदेव महाराजांनी आणि त्या चांगदेवाचा सुद्धा उद्धार केला. तो चांगदेव कसा आला नव्हता, तो विरोधाभास. त्याची कोणती भक्ती होती तर त्याची विरोधी भक्ती होती. जशी कोणाची होती? रावणाची, कुंभकर्णाची, कंसाची, हिरण्यकश्यपूची, हिरण्याक्षाची. हे भक्ती आहे पण विरोधी भक्ती आहे. आणि तशाच प्रकारचे चांगदेव महाराज. आणि ते चांगदेव महाराज चांगल्या हेतूने नाही आले तर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थ वाटलं होतं. यांचं आता बाजार कसं चालवण, यांचं दुकान कसं चालवण नाही का. आता प्रत्येकाचे बाजार असतात, आमचाही बाजारात आहे. कसं चालवण याच्यासाठी त्या चांगदेवानं काय केलं नाही का. त्यावेळेस त्या 4 भावंड्यांचं नाही का आपल्या सवंगड्यांना, आपल्या शिष्यांना पाठवलं. काय लिहा, तीर्थरूप लिहा, आशीर्वाद लिहा. आता कसं करा, कोरच्या कोरच पाठवलं. आणि कोर पत्र ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं. ज्ञानेश्वर महाराज हे तर कोरच आहे. निवृत्तीनाथांकडे गेलो, निवृत्तीनाथांनी पाहिलं, सोपान देवानं पाहिलं. आणि शेवटी आलं मुक्ताबाईकडे. आणि मुक्ताबाईने ज्यावेळेस ते पत्र पाहिलं त्यावेळेस पत्र पाहिलं काय म्हणतात, अरे हा तो अजूनही कोराचा आहे. किती वर्ष जगला? 1400 वर्ष. 1400 वर्ष जगूनही हा कोराचा आहे नाही का. आणि ते त्याचं उत्तर माऊलींनी पाठवलं त्यांच्या शिष्यांकरवी. आणि ते उत्तर म्हणजे काय आहे तर चांगदेव 65 विठ्ठल विठ्ठल.
काही समजेना आणि अर्थ समजा मग आता कसं करा कारण गोष्ट अशी आहे उपदेश करण्यासाठी तुम्ही कोरे पाहिजे हे फार महत्वाचं आहे जर तुमच्या चित्तामध्ये अगोदर लेखाचं काही भरलं जण जे भरात नाही ते तर मग असा उपदेश होईल कारण तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊन गोपाळ राही तेथे आणि ते चित्त खाली असायला पाहिजे कोरं असायला पाहिजे तुका म्हणे खरं रीते अशा प्रकारचं प्रमाण आहे त्याच्यासाठी कोरं असावं लागतं आणि तो अधिकार चांग देवाचा होता ते अजूनही कोरेच होते त्यांच्या चित्तामध्ये काय नव्हतं तर बाकीचा मसाला नव्हता म्हणून माऊलींनी त्यांना उपदेश केला विठ्ठल आणि अशा प्रकारचे चांगले महाराज जरी असले ते विरोधाभासी भक्ती जरी असली ते त्या माऊलींना चार भावंडांना त्रास देण्यासाठी जरी गेले तरी त्यांचा उद्धार झाला तेने नामयाला बोधी तेने नामयाला बोधी तेने नामयाला बोधी की त्या मुक्ताबाईने त्याचे काय झाले तर मुक्ताबाईचे शिष्य कोण झाले सांगदेव महाराज झाले मला काय सांगायचं आहे त्या देवाकडे कोणत्याही भावना जा ते तुमचा स्वीकार करतात त्या भगवंताची त्या संतांची काहीतरी नातं जोडा नातं जोडल्याशिवाय काही जमत नाही हे किती काही नातेवाईक असते शंभरानं तरी काही मजा नाही धनदारा पुत्र जन बंधू सोय रे विष्णुन सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी धनदारा पुत्र जन त्यानंतर माऊली पांगुळामध्ये सांगतात माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे हे तर सुखाची मांडणी एकला दुःख भोगी तेथे कोणी सोडविना एका शत्रू वाचुनी त्यानंतर म्हणतात तिथं काळा जीवा उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेतीची कामीन दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कोण सोडवू शकता फक्त संतोष फक्त देव तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चंद्रपाणी वाचोनिया म्हणून कोणीही भावाला जा फक्त कुठे जा तर संतांकडे जा विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे विठोबाची असो किंवा चांगले महाराज असो यांचा सुद्धा उद्धार माऊलींनी केला नाही का त्यानंतर समोरची घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे थोडक्यात घेतो 16 वर्ष झाले माऊली म्हणू लागली का माझा आता कार्य संपलं आता मला जाऊ द्या नाही का आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम घ्यावा नाही का शेवटी सोपान देवाच्या मुक्ताबाईच्या आणि निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून पुन्हा अजून दोन वर्ष किती झाली 22 वर्षे आणि 16व्या वर्षापर्यंत माऊलींचे अभंग फक्त ज्ञानदेव म्हणे आहे आणि त्याच्यानंतर काय आहे तर बापर कुमा देवी गुरुवाई विठ्ठल विठ्ठल आणि 22व्या वर्षी माऊलींनी काय केलं तर माऊलींनी समाधी घेतली संजीवन समाधी घेतली संजीवन समाधी देह जात नाही विठ्ठल विठ्ठल संजीवन समाधीत देह जात नाही हा फार महत्वाचा वैशिष्ट्य आहे गुण आहे 1600च्या काळात त्या आळंदीमध्ये त्याला अलंकापुरी म्हणतात आहे सगळं सांगणार आहे सांगत त्याशिवाय तुम्हाला सोडत गोष्ट जी आहे
आज योग आला, उद्या येईन किंवा नाही येईन काही सांगता येत नाही. कारण लोक आता उभ्या उभ्या त्या 1600च्या काळात काय झालं, 1600 आणि 1500च्या काळात कोण आहे तर एक कोणीतरी शहा होऊन गेले त्यावेळेचा राजा, मुसलमान राजा. क्या है यहाँ पर, क्या है यहाँ पर, कौन है ज्ञानेश्वर महाराज, इतनी बड़ी जगह सब घेर ली, कौन है, खोदो इसको, खोदो इसको. कुठं जिथं माऊलीची समाधी आहे त्याला खोदण्याचा प्रयत्न केला. शेवटी काय झालं, त्याच्यातून भृंगे निघाले, भृंगे. आणि ते भृंगे असे होते का सगळे त्याच्या अंगात गेले आणि जे भोप पाहिलं सगळा तो शहा जो कोणी त्यावेळेचा राजा होता ते सर्वच्या सर्व पळाले. मला काय सांगायचं आहे, संजीवन समाधी देह जात नाही. विठ्ठल विठ्ठल आणि 22व्या वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घ्या. आपल्या लेखाची इकडे 88 वर्ष झाली तरी आपली समाधी लागत लागेल. पहिलं म्हणजे लागत का नाही याचं उत्तर एकच आहे, आपण मनापासून ऐकतो. काय म्हणतात, पिया परी श्रोता अनुभवावी ही कथा आणि अति हळूवार मनी चित्ता आणूनिया. शास्त्रामध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या, 9विधा भक्ती. आणि त्या 9विधा भक्तीमध्ये पहिल्या नंबरची भक्ती कोणती, श्रवण भक्ती. आणि त्या श्रवण भक्तीनं काय होतं तर त्या श्रवण भक्तीनं सुद्धा तुम्हाला देव प्राप्त करता येतो. का होत नाही तर आपण ऐकत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि मला सांगायचं आहे की ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराजांचं वय फक्त 22 आहे. किती आहे, 22 वय आहे, 22 फक्त 22. आजचे 22 काय करून राहिले, बोलू नका बोलू नका. त्यावेळेचे 22 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, जगताचा उद्धार, स्वतःचा उद्धार नाही का. आणि आजचा 22 काय करून राहिला, फार महत्वाची बाब आहे. मला एक सांगायचं तुम्हाला, महत्वाचा भाग सांगतो, ऐकून घ्या. लहानपण किंवा बालपण कशाने शोभतं तर बालपण हे संस्काराने शोभतं. त्या बालपणामध्ये जे संस्कार व्हायला पाहिजे ते झालेच पाहिजे. नाही झाले तर ते माय बाप आले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आमचा पोरगा कीर्तनकार झाला नाही पाहिजे असं वाटतं. शेजारचा झाला पाहिजे. आपला पोरगा काय इंजेक्शन देणारा नाही का. मला काय सांगायचं, बालपण हे संस्कार शोधते आणि तरुणपण हे त्यागाने शोधते, त्यागाने. आणि तो त्याग माऊलींनी केला, तो त्याग नाथ महाराजांनी केला, तो त्याग कोण केला तर तुकाराम महाराजांनी केला, तो त्याग कोण केला तर शिवाजी महाराजांनी केला, तो त्याग कोण केला तर कान्होपात्राने केला, तो त्याग कोण केला तर सावरकरांनी केला, तो त्याग कोण केला तर भगतसिंगांनी केला. आज ते जर नसते तर आपण नसतो. विठ्ठल विठ्ठल जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. तरुणपणे कशाने शोधतं तर ते तरुणपण त्यागाने शोधतो. जो त्याग संत मंडळींनी केला, तो त्याग क्रांतिकारांनी केला, तो त्याग महात्मांनी केला. महात्मा जे होऊन गेले अनेक प्रकारचे महात्मा आणि लक्षात. आणि आता राहिलं तरुणपण झालं, बालपण झालं, आता कोणतं पण राहिलं
आता म्हातारपण राहिलं आणि म्हातारपण कशानं शोभतो तर म्हातारपण हे कशानं तर म्हातारपण हे भजनानं शोभतं विठ्ठल विठ्ठल सांगता येईल. मला काय सांगायचं आहे की 22व्या वर्षी माऊलींनी समाधी सोहळा नवीन समाधी घेतली आणि त्या समाधी घेण्याच्या वेळेस प्रथम प्रसंग आहे आणि ती समाधी घेण्याची वेळ तो दिवस म्हणजे आजचा दिवस विठ्ठल विठ्ठल कार्तिक मध्य त्रयोदशी या दिवशी माऊलींनी देवांच्या समेत संत मंडळींच्या समेत काय केलं तर संजीवन समाधी घेतली आणि त्याच्यासाठी काय झालं तर तो पंढरीनाथ स्वतः आला विठ्ठल रुक्मिणी सहित आणि मग काय म्हणतात विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत अनेक संत मंत जमा झाले आळंदी मध्ये. त्यानंतर कोण आलं तर परिसा भागवत नामा पुंडलिक वैष्णवांचे पताका उठावले करून प्रसंग आहे. हे माऊली आपल्याला सोडून जात आहे सोडून जात आहे हा भाग वेगळा पण ते आजही आपल्याला जवळ आहे. कशा रूपानं ते आज आपल्याला ग्रंथ रूपानं आहे ज्ञानेश्वरी रूपानं आजही आपल्या जवळ आहे. विठ्ठल कार्तिक मध्य त्रयोदशी आणि हा जो उत्सव आहे तो अष्टमी ते अमावास्यापर्यंत आळंदीमध्ये चालतो. कशाच्या त्यावेळेस संतांनी तो उपक्रम केला म्हणून आजही चालत आहे. अष्टमी ते अमावास्या आणि अमावास्याच्या दिवशी तिथला काला होतो. विठ्ठल विठ्ठल आपला पोरगा इथं शिकला खूप प्रेम मुलीवर मुलावर आणि शेवटी त्याला सोडून जाण्याची वेळ आली. आपलं अपत्य आपल्यापासून दूर जात आहे त्यावेळेस त्या ममतेचं त्या आई वडिलांचं काय अंतःकरण असेल हो. आणि ही जगाची माऊली आहे ही आईपेक्षाही श्रेष्ठ अशी माऊली आहे. ते जर या जगाला सोडून जात असेल तर त्यावेळेसचे जनवर काय करत असेल फार महत्वाचं आहे. ते प्रेम आपल्यापर्यंत नाही आहे गोष्ट जी आहे देवावर प्रेम जडणं याच्यासाठी मोठं पुण्य पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारचं ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सर्वच्या सर्व त्या अलंकापुरीमध्ये सर्वच्या सर्व संत महंत वैष्णव येऊ लागले. कुठे येऊ लागले तर अलंकापुराला येऊ लागले. आणि मग काय नामदेव महाराजांचे जे पुत्र आहे त्या पुत्रांनी त्या विवरामध्ये जाऊन सर्वच्या सर्व जागा सारवावी स्वच्छ करावं नाही का. आणि मग काय स्वतः पंढरीनाथ आणि त्या पंढरीनाथांनी आणि निवृत्तीनाथांनी माऊलींचे दोन्ही हात काय झाले घेतले. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधीचे. स्वतः पंढरीनाथ असावं त्याच्यापेक्षा काय महत्व बाकी असावं. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधीचे. नदीची माझ्या घातले बाजवला तैसे जनवन कालवले. सर्वचा सर्व उदासीन आहे सर्वचा सर्व करुणामय आहे सर्वचा सर्व रडू लागला. माझा ज्ञानेश्वर जात आहे मला सोडून काय अवस्था असेल त्यावेळेस. दाही दिशा उदयास्ताविना तैसेची गगन कालवले. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी
पुढे ज्ञानेश्वरी ठेवियनी ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर ज्ञानेश्वर महाराज देवा ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर तीन वेळा जेव्हा जोडिले कर कमळ झाकियले डोळे ज्ञान देवे भीम मुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्म पूर्ण ज्ञान देव मुद्रा आहे त्यातली मुद्रा म्हणजे भीम मुद्रा आणि मग काय नामदेव महाराजांना नामा म्हणे आता लोपला दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ अशा प्रकारची करुणा होणार आहे सर्वच्या सर्व ढसाड साड साड सारळत आहे माऊली 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 वैष्णवांचा भार सर्वच्या सर्व माऊली म्हणतात पुन्हा नामदेव महाराज वर्णन करतात सोपानबाई सांडिती शरीरा सोपान आणि मुक्ताबाई त्यांनी आपलं अंग शरीर खाली जसं चक्कर आल्यावर जसं पडतो माणूस त्या प्रकारे नाही का सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा मनती धरा धरा निवृत्तीसी निवृत्तीनाथ त्या समाधीचे जे विवर आहे जे द्वार आहे त्या द्वारापाशी शिळा लावत आहे आणि कांची तेथे उद्विग्नती बने गालताची सुमने समाधीसी नामदेवे भावे केली असे पूजा बाप ज्ञान राजा पुण्य पुरुषा अशा प्रकारे समाधी घेतली आणि कुठं घेतली तर ते अलंकापुराला घेतली आता हे अलंकापूर म्हणजे काय अलंकापूर म्हणजे काय तर अलंकापूर म्हणजे असे आहे की आळंदीत हे गाव आहे पण त्याच्या अवतीभोवती जे सर्व गाव आहे त्या सर्वच्या सर्वला म्हणतात अलंकापूर विठ्ठल विठ्ठल समाधी घेतली आहे जे आळंदी गाव आहे त्याच्या अवतीभोवती 8 किती 8 महादेवाचे काय आहे तर पिंडी आहे आळंदीच्या अवतीभोवती गाव आहे त्या प्रत्येक गावामध्ये काय आहे तर काय आहे 8 शिवपिंडी आणि त्या 8 शिवपिंडीच्या मध्ये हे आळंदी गाव आहे एवढं आहे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे हे अलंकापूर म्हणजे काय कसं नाव पडलं या सतयुगामध्ये ह्याच अलंकापुराला काय म्हणतात आनंदवन म्हणतात त्रेतायुगामध्ये त्या जागेला काय म्हणतात तर त्या अलंकापुराला वारुण म्हणतात सत झाला सतयुग झाला त्रेतायुग झाला आता म्हणताय कलियुग द्वापार युगामध्ये त्याला कपिला असं त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे आणि कलियुगामध्ये त्याला म्हणतात अलंकापूर विठ्ठल धन्य हे अलंकापूर शिवाचे हे पीठ अगस्ती ऋषीराम पूर्वस्थान असं तसं नाही आहे स्थान काय आहे ते शिवाचं पीठ आहे शंकरजीने तपश्चर्या केली आहे आणि अशा ठिकाणी काय आहे तर ही समाधी आहे कोण कोण आहे पुन्हा अगस्ती आहे अगस्ती मुनी तपासस्थान त्यानंतर राम नावाचे ऋषी होऊन गेले त्यांचं ते स्थान आहे नाही का धन्य अलंकापूर शिवाचे हे पीठ ऋषीराम अगस्ती ऋषीराम पूर्वस्थान शिवाचे हे पीठ आहे नवे नवे अवतीभोवती 8 आहे काय आहे तर पिंड आहे आता याचं नाव अलंकापूर कसं पडलं हे तुम्हाला सांगतो अलंकापूर ही जी नगरी आहे हे अलंकापूर नाव कसं पडलं याचं एक कथा आहे
ती कथा अशी आहे. कुबेर पाहिला पाहिजे, आडनावाचा कुबेर नाही बरं, खरे कुबेर. विठ्ठल विठ्ठल त्या कुबेराजवळ काय आहे? काय आहे कुबेराजवळ? हा, सर्व देवांचं काय आहे? वित्तायोग सगळं तिकडेच आहे. हा, सर्वीच्या सर्व संपत्ती कोणाकडे आहे? कुबेराकडे. मग आता कुबेर ठेवता का तुम्ही देवपाटा? ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ठेवता कुबेर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्या कुबेरानं काय केलं? त्या शंकरजीला म्हणालो, हे आता एवढा मोठा साठा कुठं ठेवू? हा साठा लपवला नाही तर माझ्यावर ईडीचा छापा मारल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या महादेवाने सांगितलं की तुम्ही एक काम करा, हे माझं शिवाचं पीठ आहे, जिथं समाधी आहे, जिथं विवर आहे, त्या विवर मध्ये जिथं माऊलींची समाधी आहे त्याच्या खाली कुबेराचा खजिना आहे. फक्त शोधायला झालं. विठ्ठल शंकरजी जवळ काय घेतलं तर वरदान घेतलं. महादेवा, मी 7-8 ठेवतो तो खरी, पण त्याच्यावर रक्षण करणार पाहिजे. बरं म्हणे, मी माझा नंदी ठेवतो. आणि तिथलं जे सिद्धेश्वर आहे, आळंदीचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे, ते सिद्धेश्वर म्हणजे कोण आहे? ते स्थापना कोणी केली? तर ते महादेवाची स्थापना स्वतः कुबेरानं केली. वर मागितलं की तुम्ही इथं प्रत्यक्ष रूपानं पाहिजे, म्हणून आजही तिथे शंकरजी आहे, नंदी आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हा कुबेराचं राज्य कुठं आहे? तर कुबेराचं राज्य कुठं होतं? पहिले लंकेत. आता इतिहास सांगत कथा आहे. लंकेत रावण गेला, कुबेराला हाकलून दिलं. मग कुठे गेले? शंकरजी पाशी गेले. कोठा कुठं आहे? शिवपुराणाला. शिवपुराणा. आणि त्या शंकरजी पाशी, आता शंकरजी कुठे राहतात? घरात राहतात, कैलासात, स्मशानात. आणि त्या कैलासाच्या बाजूला अलकावती नगरी आहे. कोणती नगरी? कुबेराच्या राज्याचं नाव आहे अलकावती. आणि तिथून ते कुबेराचं अलकावती सोडून, म्हणून याचं नाव काय पडलं? अलंकापुरी. विठ्ठल. आता गोष्ट अशी काय, हा एक गोष्ट झाली, पण तिथं कोणती नदी आहे? इंद्रायणी. आता इंद्रायणीचं नाव कसं पडलं? इंद्रायणी याची एक कथा आहे. इंद्रायणीचं नाव कसं पडलं तुम्हाला सांगतो. गोष्ट अशी झाली, सतीयुगामध्ये शंकरजी आणि त्याची पत्नी पार्वती, ही पार्वती आणि शंकरजी विमानामधून जात आहे. कुठं जात आहे? अमेरिका नाही, ते भ्रमण करत आहे पृथ्वी भ्रमण. आणि पृथ्वी भ्रमण करता करता जे आळंदी स्थान आलं, त्या आळंदी पाशी विमान शंकरजीनं उतरवलं. त्यावेळेस विमान होते बरोबर, नाही तर आताच म्हणा आताच काढला शोध. नाही, राईट बंधून काढला विमानाचा शोध करून लावला. राईट बंधू. त्याच्या अगोदर हे पुष्पक विमान आहे. पुष्पक विमान कोणाचं आहे? ब्रह्मदेवाचं आहे. झालं का नाही? ब्रह्मदेवाचं पुष्पक विमान आहे. आता त्याची कथा सांगतो. आणि ते कोण घेतलं मग? कुबेरानं. कुबेराजवळ तो कोण येतं? रावणानं. आता विचारू नका, इतिहास नाही. जात आहे आणि उतरवलं. आणि उतरवल्याबरोबर ये शंकरजी त्या आळंदीचे जे ठिकाण आहे, आणि तिथं लोक लोटांगण घेऊ लागले. लोटांगण घेऊ लागले त्या ठिकाणी. आणि पार्वती विचारू लागली, बापा जास्त झाली महादेवाने जास्त घेतला. भम भम बोले. काय झालं? सगळं लोटांगण घेऊन राहिले.
आणि विचारू लागली पार्वती, महादेवा या तुम्ही असं का करता? अगं म्हणते पार्वती, या ठिकाणी काय आहे तर माझा ज्ञानेश्वर समाधी घेणार आहे आणि याची चरणराज मला लागावी याच्यासाठी मी लोटांगण घेत आहे. विठ्ठल विठ्ठल आणि लोटांगण घेता घेता सर्वच्या सर्व माती अंगाला लागली आहे, चरणराज आपल्या अंगाला लागत आहे आणि मग ते नाचू लागले. धम तनानानानानानानाना धम तनानानानानानाना धम तनानानानानानानाना धम तनानानानानानाना. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धम तनानानानानानाना धम तनानानानानानाना धम तनानानानानानाना नृत्य करू लागले आणि ते नृत्य पाहण्यासाठी स्वर्गातील देवाले स्वर्गातील देव ते तांडव नृत्य बघू लागले. एकच असा होता का तो तांडव नृत्य पाहतच नव्हता. असे असता कुठं कथे कीर्तना बसता पण लक्ष कुठं चपली चप्पल आणि असा तो स्वर्गातील सर्वच्या सर्व आले समजा नृत्य पाहू लागले पण एकच पाहू नाही लागला, त्याचं नाव आहे इंद्र. कोण? इंद्र. आणि तो कुठे पाहू लागला? तो शंकरजीकडे नाही पाहू लागला, तो एखादा पार्वतीकडे पाहू लागला आणि पार्वतीला म्हणू लागला कोण? इंद्र. तू एवढी मोठी सुंदर लावण्याची खा पागल झाली, तुम्ही पागल झाले ना? याच्या मागे लागल्या कोणाच्या? याला याच्या बापाचं नाव माहित नाही, मायचं नाव माहित नाही, कोणाचं कोण म्हणाल मी? शंकरजी झोपले आहे का? कसा टावर खाली रेंज असली पाहिजे, कारण हे टावर आहे इकडे तर जाऊ द्या, इकडे रेंजच नाही, इथं तर असू द्या. विठ्ठल भस्म उठी रुंड माळा, हातात लगाचे चांगल्या गळ्यात सोन्याच्या चैना वगैरे अंगठ्या वगैरे घालायला पाहिजे आणि हा काले का हड्ड्यात घालून राहिला, सेंड मारायला पाहिजे काले का भस्म लावून राहिला आणि आशीर्वाद द्यायला एखादा कोण ये राहतो बाबाजी गठून असा हा शंकरजी याच्या मागे लागले तो सोडून द्यायला माझ्याशी कोण म्हणू लागलो? इंद्र कोणाला? पार्वतीला. पार्वती कोण होती? आदी माया. पार्वती कोण होती? पतिव्रता. पतिव्रतेचा अधिकार किती? एक भाव सांग. संत आणि पतिव्रता या दोघांची निंदा झाली नाही पाहिजे, त्याच्यासारखं पातच असते. विठ्ठल तुका म्हणे पतिव्रता आणि काय तिची देवावरी सत्ता. आणि जे लगाची गरम झाली कोण? पार्वती. पार्वती सगळ्या अशा गरम झाल्या पाहिजे, त्याचा फूस लावणारे अनेक आहे, प्रकरण माहित आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली ओबी आठवण सांगतो. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून ना स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांची. काय म्हणतात पतिव्रत म्हणजे काय? की तिच्या मनाईमध्ये परपुरुषाचा विचार येत नाही, ती पतिव्रता. विठ्ठल विठ्ठल आणि पार्वती रागावली आणि म्हणू लागली इंद्रा तू थोडासा विचार कर ना, ते शंकरजी होय ना, बाप होय ना तुझ्या,
बाप असून का तू कसा बोलतो? हा आई होईना मी तुझी, का मी तुला श्राप देतो काय की तू 108वा अवतार, 108वा अवतार म्हणजे कोण? ज्ञानेश्वर महाराज. हा आणि या 8व्या 108 अवतारापर्यंत तू इथं काय होशील तर पाणी होऊन येशील. आणि ती पाणी म्हणजे कोण? ते म्हणजे पाणी जर झालं तर ते इंद्रायणी. आणि म्हणून त्या नदीचं नाव काय पडलं तर इंद्रायणी. हा आणि 107 अवतार होईपर्यंत इंद्रदेव वाट पाहू लागलाय कोणाचे? माऊलींच्या अवतार कार्याचे. त्या सिद्धेश्वराला म्हणजे भगवंताला त्या शंकरजीला म्हणू लागले काहीतरी उशात द्या. किती वेळा वाट पाहू मी? आता तर सतयुग चालू आहे, मग द्वापार त्रेता येईल, मग द्वापार येईल आणि मग कलियुग येईल. चुकीला माफी नाही. आणि 108वा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज येईल आणि त्यावेळेस तुझं काय होईल तर तुझा उद्धार होईल. म्हणून त्या इंद्रायणीचं नाव आहे. इंद्राच्या याच्यावरून तर इंद्रायणी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अलंकापुरीचा, आळंदीचा, इंद्रायणीचा काय आहे तर हा पूर्व इतिहास आहे. आणि हा पूर्व इतिहास सर्वांना माहित असला पाहिजे नाही का? कारण ते आपल्यालाच माहित नसलं तर आपण समोरच्यांना काय सांगणार? शिवाचे हे पीठ, ज्ञानाबाई ते मुकुट, अशा प्रकारचं हे वर्णन आहे अलंकापुरीचं. आणि आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवतांचे देव सिद्धेश्वर. हा ते सिद्धेश्वर आहे. आणि ते जे स्थापना आहे श्रीलंकाची कोण केली आहे तर कुबेराने केली आहे. रामेश्वराची जी स्थापना केली आहे तर कोण केली आहे? रामेश्वरची स्थापना कोण केली आहे? रामचंद्र प्रभूंनी. विठ्ठल आळंदीमध्ये अष्टमी ते अमावास्यापर्यंत तो नाही का काय चालतो? उत्सव चालतो. आणि त्या अमावास्याच्या दिवशी गोपाळ काला होतो. आणि अशा प्रकारचं वर्णन नाही का या अभंगामध्ये नवे नवे ओघाओघाने सर्व सांगितलं आहे. आणि आजची जी कार्तिक वद्य त्रयोदशी आहे ती फार महत्वाची आहे वारकरी संप्रदायामध्ये. नवे नवे कुठलेही संत असो त्यांची जन्म नाही का त्यांची पुण्यतिथी हे सर्वांना प्रिय आहे, नवे नवे महत्वाचे आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि तेच नाथ महाराज काय म्हणतात? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार नाही का. न पाहिया ती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. बलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे त्रुटी जन्म व्याधी. शेवट म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय तसे. काय म्हणतात? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथ आहे ज्याला कोणीच नाही त्याची सुद्धा माता पिता कोण बनते तर माऊली बनते. त्याचे सुद्धा माता पिता जर कोण होत असेल, त्यांचा उद्धार जर करत असेल तर ते कोण करतात? ते संत करतात. कोणते संत करतात तर हेच संत करतात. कोणते संत करतात तर महाराज म्हणते देवाचं नाव घ्या का संतांचं नाव घ्या? प्रश्न पडला. देव मोठे का संत मोठे हा एक आम्हाला प्रश्न आहे. तर देवापेक्षाही संत मोठे आहे. विठ्ठल संत सेवा
हे जी देवा उत्तम. म्हणून त्या संतांची नवे नवे सेवा झाली पाहिजे, त्या संतांच्या नावाचा उच्चारण झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला सुद्धा नाम जप करावा लागेल. आणि कोणता तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली दया नमस्कार वारंवार न पाय याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानावाणी भलती या भावे शरण जाता बेटी पाडित से तुझी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची वाय एका जनार्दनी पाया वंदितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युती नवे हा उपदेश तुमचे पडपडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुकाळे. या न्यायाप्रमाणे माऊलींचं चरित्र माऊलींची सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये काही चुकी झाली असेल तर बुद्धीचा दोष, जे काही चांगलं असेल ते माऊलींचाच प्रसाद. या न्यायाप्रमाणे वाक सेवा तुम्हा संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. त्यानंतर तुम्हा सर्वांचे आभार मानतो. फार महत्वाचा एवढ्या थंडीची आली बाबा लाज राखली नाही तर मला प्रश्न पडला होता का बस यायने जर काश्मीर मध्ये नेलं ना तर घराच्या बाहेर असो. सर्वांचे आभार. त्यानंतर आमचे सातकर्णी मंडळी सर्वच्या सर्व यांचे सुद्धा आभार. त्यानंतर आमचे हरिभक्त परायण ढगे महाराज झाले, जावले महाराज झाले, मानकर महाराज, देशमुख महाराज, आपले बेलूरकर महाराज, चिखलकर सर्वांचे आभार मानतो. आणि या वाक पुष्प सेवेला माऊलींच्या चरणी अर्पण करण्याच्या अगोदर एक सूचना देतो. सूचना अशी आहे, 100 काम सोडून आंघोळ केली पाहिजे. फार महत्वाचं आहे बरं. किती 100 काम सोडून आंघोळ केली पाहिजे. 1000 काम सोडून काय केलं पाहिजे तर 1000 काम सोडून तीर्थयात्रा केली पाहिजे. म्हणून महाराज आले पाहिजे. नाही नाही कसा आहे तुमचा योग आहे आमचा योग आहे. तुमचंही चालते आमचंही चालते. येत्या 10 जानेवारीला अमरावती इथून गंगासागर आले की लक्षात गंगासागर, त्यानंतर जगन्नाथपुरी, पशुपतीनाथ शंकराचं नाही का, त्यानंतर सीतेचं गाव मिथिला नगरी म्हणजे जनकपुरी, त्यानंतर अयोध्या, काशी, गया, बुद्ध गया असे एकूण 15 गाव आहेत. अशा प्रकारची तीर्थयात्रा आम्ही सर्वजणांनी काढली आहे. तुमचे नाव सर्वजणांनी काढली आहे आणि त्याचा प्रवास अवधी आहे 20 दिवस. किती दिवस? 20 दिवस. आणि त्याचे पैसे तेवढे 20,000. 20 दिवस 20,000. ज्याला कोणाची इच्छा असेल त्यांनी जावले महाराज, त्यानंतर ढगे महाराज या सर्वांचे संपर्क साधा. हे नाही भेटलं तर मी आहे नाही का, माझे संपर्क साधा. 100 काम सोडून काय केलं पाहिजे? आंघोळ केली पाहिजे.
1000 काम सोडून काय केलं पाहिजे? तीर्थयात्रा. आणि पुन्हा एक सांगतो, वर्षातून एक तीर्थयात्रा घडलीच पाहिजे. जवळ हा काळ सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाये, नाही का? तव तू आपले स्वहित पाये, तीर्थ यात्रे जाय नको. तुकाराम महाराज म्हणतात, आपण ऐकायला पाहिजे. आणि मग म्हणते हात पाय धुवून गेला माणूस, मग म्हणते जायची इच्छा होती. अरे जात नाही ना, मी काय सांगितलं? तरुणपणे कशाला सोडतं? त्यागाला. जे काही करायचं आहे ते सर्व तरुणपणात करा, म्हातारपणात काहीच होत नाही. अशा प्रकारचा टूर आहे. आता हे तुम्हाला सांगितलं, 100 काम सोडून आंघोळ, 1000 काम सोडून तीर्थयात्रा, आणि सर्व काम सोडून काय केलं पाहिजे? तर भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. अशा प्रकारची तीर्थयात्रा काढली आहे. ज्यांनी इच्छुक असेल त्यांनी संपर्क साधा. त्यानंतर सर्वांचे आभार मानतो आणि हे वाहतूक पुष्प सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. जय जय विठ्ठल.